वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनं ब्रह्मा मुरारिश्च पुरान्तकारि भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। नमस्कार मंडळी, 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 26 एप्रिल ते 2 मे 2026 या आठवड्याचे राशी भविष्य तत्पूर्वी सर्वांना आवाहन करतो, ज्यांनी आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 26 एप्रिल ते 2 मे 2026। मेष रास या आठवड्यात रवी तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता शिखरावर पोहोचेल। राशी स्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे धाडस वाढणार आहे, पण अतिघाई करणे टाळा। बुधाचा प्रभाव विचारशक्ती तीक्ष्ण करेल, तर शुक्रामुळे व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल। गुरुची कृपादृष्टी योग्य संधी देईल आणि शनी संयम व जबाबदारीची जाणीव करून देईल। चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला ऊर्जा जास्तीत जास्त आणि शेवटी थोडासा थकवा जाणवेल। हा आठवडा स्वतःवर विश्वास, अधिक योग्य दिशा, अधिक यश असा होणार आहे। नोकरीत तुमची लीडरशिप चमकणार असून वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील। नवीन जबाबदाऱ्या देतील, प्रमोशन किंवा कौतुकाची शक्यता आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा वाढीचा असून नवीन कल्पना, नवीन क्लायंट आणि विस्ताराचे योग आहेत, पण निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फायदेशीर असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू आणि प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही यश मिळवू शकाल। वैवाहिक जीवनामध्ये तुमचा स्वभाव थोडासा हुकुमशहासारखा होईल, त्यामुळे समजूतदारपणा ठेवा। प्रेम संबंधात आकर्षण आणि जवळीक वाढणार आहे, पण संयम आवश्यक आहे। आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, पण अचानक खर्च होऊ शकतात। विशेषतः वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतात, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना डोकेदुखी, रक्तदाब किंवा उष्णतेचा त्रास या आठवड्यात होऊ शकतो, त्यामुळे भरपूर पाणी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभ वार आहे रविवार व मंगळवार, शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 30 एप्रिल। व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्या, त्यात थोडासा गूळ टाका आणि गूळयुक्त पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र अर्घ्य देताना 21 वेळेला म्हणा। त्यानंतर समजा पाणी उरलं तर ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा। हा उपाय तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढ करेल, अडथळे दूर करेल आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल। वृषभ रास या आठवड्यात मेषेतील सूर्य द्वादश भावात असल्यामुळे अंतर्मुखता, खर्च आणि गुप्त योजना यावर तुमचं विशेष लक्ष राहील। राशीस्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे आकर्षण, आराम आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवेल। बुधाचा प्रभाव तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल, तर गुरुची कृपा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। संयमित करण्याकरता शनी महाराज प्रसन्न होतील, तर चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडी अस्थिरता आणि शेवटी मानसिक शांतता लाभेल। हा आठवडा शांतपणे नियोजन करा आणि योग्य वेळेची, योग्य संधीची वाट पहा असे संकेत देत आहे। नोकरीत काही गोष्टी पडद्यामागे घडू शकतात, नवीन संधी तयार होत असतील पण अजून स्पष्ट दिसणार नाहीत। वरिष्ठांशी संयमित बोलणे ठेवा। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्लॅनिंगचा असून मोठे निर्णय थोडे थांबवणे योग्य राहील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा रिसर्च आणि अभ्यासात खोलवर जाण्याचा असून विशेषतः आर्ट्स, फायनान्स आणि सायकॉलॉजी क्षेत्रात विशेष प्रगती साधाल। वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे अंतर किंवा शांतता जाणवू शकते, त्यामुळे संवाद आवश्यक आहे। प्रेमसंबंधात गुप्त भावना आणि विचार मनात ठेवण्याची प्रवृत्ती वाढेल। स्पष्ट बोलणे केव्हाही फायदेशीर ठरेल। आर्थिकदृष्ट्या तुमचे खर्च या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचं योग्य नियोजन करा। विशेषतः प्रवास किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतात, त्यामुळे बजेट सांभाळा। आरोग्याच्या दृष्टीने झोपेचा अभाव, डोळ्यांचा त्रास किंवा मानसिक तणाव वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि ध्यान नक्की करा। वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7, शुभ रंग आहे पांढरा व क्रीम, शुभ वार आहे बुधवार व शुक्रवार, शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 1 मे। व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका छोट्या काचेच्या ग्लासात गुलाबजल घ्या आणि त्यात थोडी साखर मिसळा। हे साखर मिसळलेले पाण्याचे ग्लास तुमच्या बेडरूममध्ये किंवा कपाटाजवळ ठेवा
आणि ओम श्रीम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळा जप करा. 2 दिवसांनी ते गुलाबजल घराच्या प्रवेशद्वाराजवळ शिंपडा. हा उपाय तुमच्या नातेसंबंधात गोडवा वाढवेल, मानसिक शांतता देईल आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मिथुन रास, या आठवड्यात मेषेतील सूर्य तुमच्या लाभभावात असल्यामुळे मित्र, नेटवर्किंग आणि इच्छापूर्तीचे योग संभवतात. राशीस्वामी बुध सक्रिय होत असल्यामुळे संवाद कौशल्य, आयडियाज आणि निर्णय क्षमता उत्तम राहील. शुक्राचा प्रभाव सामाजिक आकर्षण वाढवेल, तर गुरु तुमच्या दीर्घकालीन योजनांना योग्य दिशा देईल. शनी संयम आणि सातत्याची परीक्षा घेईल, त्यामुळे कुठलीही घाईगडबड टाळा. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडासा ताणतणाव जाणवेल. हा आठवडा संपर्क अधिक संधी बरोबर प्रगती असे संकेत देणारा आहे. नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन ओळखी आणि रेफरन्समुळे चांगल्या संधी मिळू शकतात. टीमवर्कमध्ये यश मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन क्लायंट, मार्केटिंग किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला असून ग्रुप स्टडी, प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशनवर आधारित विषयात तुम्ही यश संपादन कराल. वैवाहिक जीवनामध्ये मित्रत्व आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत काही नवीन प्लॅनिंग करू शकता. प्रेमसंबंधात आनंद आणि जवळीक वाढेल. काहींना नातं पुढे नेण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः नेटवर्क किंवा साईड इन्कममधून तुम्हाला फायदा होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. मिथुन राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा, सांधेदुखी, खांदेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो. त्यामुळे योग्य व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे पिवळा व हिरवा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 27 व 30 एप्रिल. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका छोट्या कागदावर हिरव्या पेनाने तुमची एक महत्त्वाची इच्छा लिहा आणि तो कागद एका लहान काचेच्या बाटलीत ठेवून द्या. त्यात थोडे साखर आणि तुळशीची पाने 2 टाका. ही बाटली तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला म्हणा. आठवड्याच्या शेवटी त्यातील साखर, तुळस पक्ष्यांना अर्पण करा. हा उपाय तुमच्या इच्छापूर्तीचे मार्ग खुले करेल, संवाद कौशल्य वाढवेल आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. कर्क रास, मेषेतील सूर्य तुमच्या कर्मभावात असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या ह्यावर विशेष जोर राहील. राशीस्वामी चंद्र बदलत्या गोचरामुळे भावनिक चढउतार देईल, पण बुध शुक्र युतीमुळे संवादात गोडवा निर्माण होईल आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढेल. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या निर्णयांना दिशा देईल, तर शनी तुम्हाला शिस्त आणि संयम पाळण्याचा इशारा देईल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण जाणवेल, पण शेवटी कामात समाधान मिळेल. हा आठवडा जबाबदारी अधिक धैर्य बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील, पण दबावही वाढणार आहे. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून नवीन डील किंवा सरकारी कामांमध्ये यश मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा करिअर फोकस वाढवणार असून स्पर्धा परीक्षा व इंटरव्ह्यूमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये वेळेअभावी थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढा. प्रेमसंबंधात थोडी दूरत्वाची भावना येऊ शकते, पण संवादाने सर्व काही ठीक होईल. तेव्हा संवाद साधा, वादापासून दूर राहा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहील, पण कामाशी संबंधित खर्च वाढू शकतात. कर्क राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा, छातीचा त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे ध्यान करा. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे पांढरा व निळा. शुभवार आहे सोमवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 1 मे. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी संध्याकाळी एका पांढऱ्या रंगाच्या कपात दूध घ्या आणि त्यात थोडे तांदूळ टाका. हे मिश्रण घराच्या छतावर किंवा खिडकीजवळ चंद्रप्रकाशात 20 मिनिटे ठेवा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते दूध एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. हा उपाय तुमच्या मानसिक तणावाला कमी करेल, कुटुंबात शांतता आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल आणि त्याकरिता हा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. सिंह रास, या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मेषेत असल्यामुळे, नवम भावात असल्यामुळे भाग्य, धर्म, प्रवास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींना चालना मिळेल. अनुकूल स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण अधिक तेजस्वी होतील. बुध शुक्र युतीमुळे संवादात आकर्षण आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुरुची कृपादृष्टी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल, तर शनी संयम आणि शिस्त पाळण्यासाठी सल्ला देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडासा थकवा जाणवेल. एकंदरच हा आठवडा भाग्य अधिक प्रयत्न बरोबर यश असा संकेत देणारा आहे. नोकरीत नवीन संधी, ट्रान्सफर किंवा परदेशाशी संबंधित तुम्हाला काम मिळू शकते. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन मार्केट किंवा क्लायंट मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत प्रवास किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकाल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढणार असून आर्थिकदृष्ट्या भाग्याची साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः गुंतवणूक किंवा प्रवासातून विशेष लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी उष्णतेमुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 2 मे. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यावर 1 मूठभर गहू, 1 चमचाभर हळद आणि 1 छोटा गोळाचा तुकडा ठेवा. हे कापड सूर्यप्रकाशात 15 मिनिटे ठेवा आणि ओम आदित्याय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते गहू व गूळ पक्ष्यांना खाऊ घाला आणि हळद एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. हा उपाय तुमच्या भाग्यात वाढ करेल, करिअरमध्ये यश देईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य मेष राशीत तुमच्या अष्टम भावात असल्यामुळे अचानक बदल, गुप्त घडामोडी आणि अंतर्मुख विचार वाढतील. राशीस्वामी बुध प्रभावी स्थितीत असल्यामुळे विश्लेषण शक्ती आणि निर्णय क्षमता वाढेल. पण प्रत्येक गोष्ट जास्त विचार करून गुंतागुंत वाढवू नका. शुक्राचा प्रभाव नात्यामध्ये थोडासा गोडवा निर्माण करेल, तर गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. शनी संयम आणि शिस्त पाळण्याचा सल्ला देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला अस्थिरता आणि शेवटी स्थिरता मिळेल. हा आठवडा एकंदरच सावधगिरी, अधिक शहाणपण बरोबर प्रगती असे संकेत देणारा आहे. नोकरीत अचानक बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमची परीक्षा होईल, पण शेवटी फायदा तुमचाच होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा रिस्क मॅनेजमेंटचा असून नवीन गुंतवणूक टाळा आणि जुन्या कामांवर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खोलवर अभ्यास करण्याचा असून विशेषतः रिसर्च, मेडिकल किंवा तांत्रिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवड्यामध्ये विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. प्रेमसंबंधामध्ये भावनिक चढ उतार जाणवणार आहेत, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. आर्थिक बाबतीत अचानक खर्च किंवा कर्जाशी संबंधित गोष्टी समोर येऊ शकतात, तेव्हा सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित त्रास, हार्मोनल असंतुलन किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग्य आहार घ्या. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याकरता शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व राखाडी. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 29 एप्रिल व 1 मे. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एक छोटा कोरा कागद घ्या आणि त्यावर तुमचे एका भीतीचे नाव लिहा. तो कागद एका हिरव्या कपड्यात गुंडाळा आणि घरातील एखाद्या झाडाच्या कुंडीत मातीखाली ठेवा आणि ओम ऐं बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी त्या ठिकाणी थोडेसे पाणी घाला. हा उपाय तुमच्या मनातील भीती आणि अडथळे दूर करेल. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तुळरास या आठवड्यात सूर्य मेष राशीत तुमच्या सप्तम भावात असल्यामुळे नातेसंबंध, भागीदारी आणि सार्वजनिक व्यवहार यावर विशेष लक्ष जाईल. राशीस्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे आकर्षण, समजूतदारपणा आणि सामाजिक संबंध मजबूत करेल. बुधाचा प्रभाव संवाद अधिक प्रभावी करेल. गुरुची कृपादृष्टी योग्य लोकांशी तुम्हाला जोडलेलं ठेवेल. पण शनी तुम्हाला प्रत्येक नात्यात जबाबदारी आणि संयम राखण्याचा धडा देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण आणि शेवटी संतुलन मिळेल. हा आठवडा संतुलन, अधिक स्पष्ट संवाद बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत टीमवर्क महत्त्वाचं असून महत्त्वाच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास नक्की प्रगती साधू शकाल. काहींना पार्टनरशिपमध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा भागीदारीत फायदा देणारा असून नवीन करार किंवा सहकार्य मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून विशेषतः ग्रुप स्टडी व प्रेझेंटेशनमध्ये विशेष यश प्राप्त करू शकाल.
वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते तुम्ही सहज दूर करू शकाल. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल तर काहींना नातं पुढे नेण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील, पण जोडीदार किंवा पार्टनरमुळे तुमचा खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, कंबरदुखी किंवा त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तूळ राशीकरता हे आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे मंगळवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका छोट्या आरशावर थोडेसे गुलाबजल शिंपडा आणि त्या आरशासमोर 2 मिनिटे स्वतःकडे हसत पाहत उभे राहा. त्यानंतर ओम श्रीम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. हा आरसा तुमच्या पर्समध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. हा उपाय तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवेल, नातेसंबंध सुधारेल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात मेषेतील सूर्य 6ष्ठ भावात असल्यामुळे काम, स्पर्धा आणि दिनचर्या यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राशीस्वामी मंगळ अनुकूल स्थितीत असल्यामुळे धाडस आणि कार्यक्षमता वाढेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बुधाचा प्रभाव कामातील नियोजन सुधारेल, तर शुक्र नात्यांमध्ये थोडासा गोडवा निर्माण करेल. गुरु तुमच्या निर्णयांना योग्य दिशा देईल, पण शनी मेहनतीची खरी परीक्षा घेईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला ताण आणि शेवटी दिलासा मिळेल. एकंदरच हा आठवडा मेहनत अधिक शिस्त बरोबर विजय असे संकेत देणारा आहे. नोकरीत स्पर्धा वाढेल, पण तुमची मेहनत आणि धाडस तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. वरिष्ठांचे तुमच्यावर विशेष लक्ष असेल. व्यावसायिकांसाठी आठवडा सुधारणा करण्याचा असून कामात शिस्त आणल्यास नफा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा किंवा तांत्रिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. प्रेमसंबंधात वेळेअभावी अंतर जाणवू शकते, पण प्रयत्न केल्यास नातं मजबूत होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतात. विशेषतः आरोग्य किंवा कामाशी संबंधित गोष्टींवर खर्च होतील, त्यामुळे बजेट सांभाळा. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना थोडासा थकवा, स्नायूंचं दुखणं आणि पोटाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवा. पुरेशी विश्रांती घ्या आणि सकाळी किमान 15 मिनिटे चालायला जा. वृश्चिक राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे लाल व मरून. शुभ वार आहे मंगळवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 1 मे. व वृश्चिक राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका लहानशा कागदावर तुमचे एक अडथळ्याचे कारण लिहा आणि त्या कागदाला थोडेसे कुंकू लावा. तो कागद एका मातीच्या कुंडीत मातीखाली ढकला आणि ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी त्या कुंडीत पाणी घाला. हा उपाय तुमच्या अडथळ्यांना हळूहळू दूर करून तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. धनुरास, मेषेतील सूर्य तुमच्या पंचम भावात असल्यामुळे सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, प्रेम आणि भाग्य ह्यांना चालना मिळणार आहे. राशीस्वामी गुरु अनुकूल दृष्टीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल. बुधाचा प्रभाव विचारांना वेग देईल, तर शुक्रामुळे आनंद, कला आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. शनी संयम राखण्याचा इशारा देईल. विशेषतः निर्णय घेताना चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह आणि शेवटी थोडी भावनिकता जाणवेल. एकंदरीतच हा आठवडा सर्जनशीलता, अधिक योग्य निर्णय बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत नवीन आयडियाज आणि क्रिएटिव्ह कामात तुम्ही चमकून जाल. वरिष्ठांकडून विशेष कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नफ्याचा असून विशेषतः मार्केटिंग, मीडिया किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही विशेष प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत उत्तम असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशनमध्ये विशेष यश संपादन कराल. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण वाढवाल. काहींना नातं पुढे नेण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग असून विशेषतः गुंतवणूक किंवा साईड इन्कममधून या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ऊर्जा चांगली राहणार आहे, पण अतिउत्साह टाळा, त्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे संतुलन ठेवा.
पुरेशी विश्रांती घ्या. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या कागदावर तुमचे एक ध्येय लिहा आणि त्या कागदावर थोडीशी हळद टाका. तो कागद पुस्तकात ठेवून ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी तो कागद एखाद्या मंदिराजवळील झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय तुमच्या भाग्यात वाढ करून शिक्षण आणि करिअरमध्ये यश प्राप्त करून देईल आणि त्याकरिता येणारे अडथळे दूर करण्यास तुम्हाला सहाय्यभूत ठरेल. मकर रास. मेषेतील सूर्य चतुर्थ भावात असल्यामुळे घर, कुटुंब, स्थैर्य आणि मानसिक शांतता ह्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राशीस्वामी शनी तुमच्या जबाबदारीची भावना अधिक मजबूत करेल. मंगळाचा प्रभाव घरगुती निर्णयामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण करू शकतो. बुध शुक्र युतीमुळे संवाद सुधारेल आणि कुटुंबात सौम्यता येईल. गुरुची कृपा योग्य मार्ग दाखवेल, पण चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला अस्वस्थता आणि शेवटी समाधान मिळेल. हा आठवडा एकंदरच शांतता अधिक संयम बरोबर स्थिरता असा संकेत देणारा आहे. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल. घरातून काम किंवा वर्क फ्रॉम होम हा बॅलन्स सांभाळणं महत्त्वाचं आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिरतेचा असून नवीन निर्णय घेण्याऐवजी चालू कामांवर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून विशेषतः घरच्या वातावरणात अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबीय गोष्टींमुळे थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे समजूतदारपणा ठेवा. प्रेमसंबंधात भावनिक आधार मिळेल, पण अपेक्षा कमी ठेवा. आर्थिक बाबतीत घराशी संबंधित खर्च वाढू शकतात, जसे की दुरुस्ती किंवा सजावट वगैरे संदर्भात खर्च वाढू शकतात, तेव्हा योग्य बजेट तयार करा. आरोग्याच्या दृष्टीने छातीचा त्रास, थकवा किंवा मानसिक ताणतणाव मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या, हलका आहार घ्या आणि रोज किमान 20 मिनिटे सकाळी चालायला जा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 29 एप्रिल व 1 मे. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका लहान मातीच्या पंटीमध्ये थोडेसे काळे तीळ आणि पाणी घ्या आणि ही पंटी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते तीळ व पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून मानसिक शांतता प्राप्त करून देईल आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. कुंभ रास. मेषेतील सूर्य तुमच्या तृतीय भावात असल्यामुळे धाडस, संवाद, प्रवास आणि नवीन उपक्रमांना जोर मिळेल. राशीस्वामी शनी तुम्हाला संयम आणि नियोजन शिकवेल. मंगळाचा प्रभाव कृतिशील बनवेल, तर बुध शुक्र युतीमुळे बोलण्यात प्रभाव वाढेल आणि नवीन संपर्क निर्माण होतील. गुरुची कृपा योग्य दिशा देईल, पण चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला उत्साह व शेवटी थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो. एकंदरच हा आठवडा धाडस अधिक संवाद बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत तुमच्या आयडियाज आणि प्रेझेंटेशनमुळे तुम्ही लक्ष वेधून घ्याल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा मार्केटिंग किंवा नेटवर्किंगसाठी उत्तम लाभ देणार आहे. लहान प्रवासातून फायदा होईल व विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सक्रिय राहण्याचा आहे. विशेषतः कम्युनिकेशन, मीडिया किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढेल. जोडीदारासोबत काही नवीन योजना आखू शकाल. प्रेमसंबंधामध्ये मैत्री व समजूतदारपणा वाढेल. काहींना नातं अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये लहान सहान उत्पन्नाचे स्रोत वाढतील, पण खर्चही वाढू शकतो. विशेषतः प्रवासावर व आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी, खांदेदुखी, सर्दी किंवा थकवा या संदर्भात थोडासा त्रास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे योग व व्यायाम करा. कुंभ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा व हिरवा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 27 एप्रिल व 30 एप्रिल. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एक छोटा कागद घ्या आणि त्यावर तुमचं एक ध्येय लिहा. तो कागद एका हिरव्या दोऱ्याने बांधा आणि तो दोरा तुमच्या हातात मनगटावर हलक्या गाठीने बांधा.
ओम वायवे नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा आणि आठवड्याच्या शेवटी तो दोरा काढून एखाद्या झाडाच्या फांदीला बांधा. हा उपाय तुमच्या धैर्यपूर्तीसाठी तुम्हाला ऊर्जा प्राप्त करून देईल, आत्मविश्वास वाढेल आणि अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. मीन राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या द्वितीय भावात असल्यामुळे धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित अनेक गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. राशीस्वामी गुरु अनुकूल दृष्टी देत असल्यामुळे निर्णयांमध्ये स्थिरता आणि सकारात्मकता वाढेल. बुधाचा प्रभाव आर्थिक नियोजन सुधारेल, तर शुक्रामुळे कुटुंबात गोडवा वाढेल. शनी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक चिंता, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळेल. हा आठवडा एकंदरच वाणी अधिक संयम बरोबर समृद्धी असे संकेत देणारा आहे. नोकरीत तुमच्या बोलण्यामुळे आणि प्रेझेंटेशनमुळे तुमचा प्रभाव पडणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार असून विशेषतः विक्री, कम्युनिकेशन किंवा कुटुंबीय व्यवसायात प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून विशेषतः भाषिक आणि कम्युनिकेशन विषयात यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल, पण बोलण्यामध्ये संयम ठेवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढणार असून अनावश्यक खर्चापासून दूर राहा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना घसा, दात किंवा पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात वाढू शकतो. त्यामुळे योग्य आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे रोज ध्यान व योग करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे पिवळा व पांढरा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 2 मे. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडेसे केशर टाका. हे पाणी 5 मिनिटे सूर्यप्रकाशात ठेवा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 21 वेळेला हे भांडे हातात घेऊन जप करा. त्यानंतर ते पाणी घरातील मुख्य ठिकाणी हलके हलके शिंपडा. हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल, कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि शांतता निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 26 एप्रिल ते 2 मे ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि आपली रास कुठली आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.